सेंच्युरीच्या बाबतीमध्ये आपण आता बघितलं असाल की जे मुंबईच्या हितासाठी आहे ते प्रकल्प आपल्याला करायला लागणार आहे. आणि सेंच्युरीची जागा सेंच्युरी मेट्रो मुंबई महानगरपालिकेने पुन्हा मिळवली आणि मिळवल्यानंतर आपल्या समोर 20 वर्षापासून जो रखडलेला प्रकल्प होता तो आपण पुन्हा एकदा मुंबईच्या हितासाठी आपण त्या ठिकाणी राबवणार आहे. म्हणून हा आपण प्रपोजल पास केलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण मराठी माणसाला आज त्या ठिकाणी त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्यांना जागा देणार आहोत. आणि मुंबई महानगरपालिकेच्या ठिकाणी आपण उत्पन्न आणि त्या ठिकाणी महसूल मुंबई महानगरपालिकेचं वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपण पूर्णपणे करतो. परंतु बिल्डरला जी जागा देण्यात आली त्याचा अतिशय कमी प्रमाणात महसूल येणार आहे आणि ज्याला कुणाला विकासकाला द्यायची आहे त्याला अशा प्रकारच्या अटी दिल्या की तो एकच त्यामध्ये सिलेक्ट झाला पाहिजे. जे नामांकित विकासक आहेत त्यांना न येता एकाच विकासकाला मिळाली पाहिजे अशा प्रकारचा आरोप विरोधकांनी केलेला आहे. विरोधक या ठिकाणी आरोप करायचंच काम करतात. तर मला असं वाटतं की कोणाकोणाचे प्रपोजल आले तर त्यांनी चेक करावं आणि मला असं वाटतं की या ठिकाणी त्यांचा आरोप हा पूर्णपणे चुकीचा आहे. या ठिकाणी मुंबईकर मराठी माणसाला आपण या ठिकाणी जागा देण्यासाठी आणि मुंबई माणूस हा मुंबईमध्येच राहिला पाहिजे त्या उद्देशाने आपण हा प्रपोजल या ठिकाणी आपण पास केला. असाच एक प्रस्ताव आलेला असताना विरोधकांनी तो प्रस्तावसुद्धा फाडला. विरोधकांना जे करायचं ते करू दे. मुंबईच्या हितासाठी जे करता येईल ते महायुतीच्या माध्यमातून आम्ही या इम्प्रुव्हमेंटच्या मीटिंगमध्ये आम्ही ते करतो. अदृश्य शक्ती काम करते नेत्यांचे पत्र येतात आणि मग ते प्रस्ताव येतात असं विरोधकांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी उदाहरण दिलं की 42पेक्षा जास्त प्रस्ताव आपल्याला आढळल्याचं यामध्ये 6 महिन्यात आलेलं आहे. 20 वर्ष ज्यांची सत्ता होती जे सत्तेमध्ये होते त्यांचंसुद्धा प्रपोजल आपण त्यांनी काढायला सांगितलं. त्यांच्या सत्तेमध्ये किती प्रपोजल आले आमच्या महायुतीने सुद्धा अशा आमच्या सदस्यांनी प्रपोजल त्यांचे सुद्धा काढायला सांगितले. आणि असे शब्द जे सदस्य बोलत होते की अदृश्य शक्ती परत काय मिस्टर इंडिया असे शब्दाचा वारंवार असा उल्लेख करण्यात येत होता. मला असं वाटतं रात्री त्यांनी पिक्चर यांचेच बघितले असावे म्हणून ते शब्द वारंवार उल्लेख त्यांच्या प्रत्येक प्रपोजलमध्ये त्यांच्या बोलण्यामधून हा वारंवार येत होता. माझ्या बोलण्यामधून सुद्धा येत होतं. त्यांनी वाटलं रात्री पिक्चर बघण्याचं काम खूप जास्त पद्धतीने केलेलं. म्हणून अदृश्य शक्ती मिस्टर इंडिया हे त्यांचे वारंवार शब्द त्यामध्ये खूप येतात. मला पहिला मी पेट्रोल पंपबद्दल बोलते. पेट्रोल पंपचं आपल्याला कल्पना असेलच. पूर्व उपनगरामध्ये मुलुंड या ठिकाणी तिकडची स्थानिक नगरसेविका आमच्या जे सदस्य आहेत त्यांनी स्वतःच्या याच्यामध्ये उल्लेखही केला की त्या ठिकाणी जनतेला पेट्रोल पंपसुद्धा त्या ठिकाणी नाही. आणि त्या ठिकाणी विरोधक जे बोलत होते की त्या ठिकाणी क्रीडा संकुल त्या ठिकाणी नाही आणि क्रीडा संकुलाचं आरक्षण चेंज करून या ठिकाणी 3 किलोमीटरच्या आतमध्ये त्या ठिकाणी क्रीडा संकुल आहे. म्हणजे कुठलंही त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी लोकांसाठी कुठलं आरक्षण खेचून आपण लोकांना त्रास होईल अशी कुठलीही भावना त्या ठिकाणी आपण दुरावत नाही आहे. पण लोकांच्या हितासाठी त्या ठिकाणी जो आपले तिकडचे आमदार आहेत नील कोटेजा त्यांनी जो प्रपोजल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की तिकडे पेट्रोल पंप लोकांच्या हितासाठी आणि त्या ठिकाणी सचिनची पडवळ की तिकडचे कुठले उभाटाचे जे कोण नगरसेवक होते तेही सुद्धा या ठिकाणी वॉर्ड ऑफिसरांच्या बरोबर मिटिंगला होते आणि त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी मिटिंगला त्यांना इन्व्हॉल्व करून हा प्रपोजल त्या ठिकाणी त्यांच्यासमोर येत होता. त्या ठिकाणी स्थानिकांना पेट्रोल भरायला खूप लांब जावं लागतं आणि त्यांची खूप दुर्दशा होते. म्हणून या ठिकाणी पेट्रोल पंप होणं गरजेचं आहे. म्हणून हा प्रपोजल त्यांच्या चांगल्या हितासाठी त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की जेवढी जागा हवी त्यापेक्षा खूप जास्त जागा दिली जाते. त्याला असं वाटत नाही की पेट्रोल पंपला जेवढी लागणार त्या उद्देशाने त्यांनी तो मोजमापणी करून तो प्रपोजल त्या ठिकाणी गेल्या काही 2014 खूप मोठी जागा ते एवढी जागा
मला तसं वाटत नाही आहे, कारण त्यांनी जे मोजमापणी करून जो प्रपोजल या ठिकाणी आणलेला आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या प्रपोजल योग्य त्या रीतीने आणलेलं आहे. ज्यावेळेला स्थानिक नगरसेवक आणि नगरसेविका आमदारांबरोबर मिटिंगला होतं त्यावेळेला मात्र त्यांची मोजमापणी त्या टायमाला कुठली नव्हती का? तर तो उल्लेख कुठे त्यांच्या भाषणामधून आला नाही. आता त्यांचा उल्लेख का त्या ठिकाणी आला? म्हणजे आमदार समोर बसताना तेव्हा त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी वॉर्ड ऑफिसरांसमोर का उल्लेख झाला नाही की 4000 स्क्वेअर मीटरची जागा आपल्या स्क्वेअर फीट नको आहे, तेवढी कमी करा किंवा जास्त करा. आणि आता ह्या प्रपोजलला त्यांचा उल्लेख विरोधात भूमिका काय येते? ती पेट्रोल पंपाची जागा आहे, त्याच्या बाजूला शाळा आहे. आता समजा हा शाळेच्या बाजूला पेट्रोल पंप असावा हा तो नियम आहे, तो चुकीचा आहे असं एकूणच मत आहे. शाळा तर बाजूला आहे, शाळेचं रिझर्वेशन तुम्ही काढणार नाही. आपल्याला कुठे मला असं वाटत नाही शाळेच्या बाबतीतली कुठली भूमिका या ठिकाणी व्यक्त झालेली नाही. म्हणजे शाळेच्या बाबतीतला कोणाला कसलाही त्रास होणार नाही. हां, अदानीला ती जागा देण्यात आली आहे, पण किती वर्षासाठी ती जागा ही अदानीकडे असेल? त्याच्यामध्ये हे केलं ना जुलैचा प्रस्ताव जुलैचं प्रस्ताव. मागच्या वेळेस आला. अदानीचा हो हो, PF आपण बनवणार होतो ना आपण ह्याचा मुलुंडचा धारावीचा. धारावीचा आपण धारावीच्या बाबतीमध्ये हा प्रस्ताव या पद्धतीने केलेला आहे की धारावीमध्ये आपण पुनर्विकास प्रकल्प आपण या ठिकाणी राज्य शासनाचा हा महत्त्वाचा निर्णय आहे आणि ह्या ठिकाणी प्रीकास्ट RCC स्लॅब प्लांट त्या ठिकाणी आपण उभारणार आहोत आणि हा 5 वर्षाच्या कालावधीसाठी आपण त्यांना देणार आहोत. आणि हा भाडेतत्वावर दिल्यानंतर आपण त्याच्यातून आपण अतिक्रमणमुक्त त्या ठिकाणी हा भूखंड करून त्या ठिकाणी 98 कोटी इतकं उत्पन्न आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. आणि ह्यासाठी धारावीतल्या गरीब जनतेला आपण न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी करणं आणि पूर्ण झोपडपट्टी मुक्त करण्याचं काम या ठिकाणी करण्यासाठी हा प्रकल्प आपण हा प्रस्ताव आपण या ठिकाणी सुधार समितीमध्ये आपण पास केला. ते विरोधकांकडून त्यावर एक आक्षेप घेण्यात आला आहे. ते म्हणतात की अशा अनेक जमिनी हे काही कालावधीसाठी अदानीला देण्यात आल्या आहेत, पण ते कालावधी उलटल्यानंतर देखील ती जमीन ही अदानीकडेच राहते. तर त्यामध्ये काही टर्म्स देखील आहेत, ती किती वर्ष राहणार, तर त्या संदर्भात काय हे आहे? धारावी ही मोठा स्लम आहे, तो स्लम मुक्त केलाच पाहिजे हे सगळ्यांची धारणा आहे. विरोधक असू दे आणि सत्तेमध्ये आम्ही आहोत तरीसुद्धा सगळ्यांची भावना तीच आहे. मग विरोधकांनी हा प्रश्न कुठेतरी करणं हा चुकीचा नाही आहे का? आणि त्यांना चांगली घरं मिळावी आणि त्यांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी झालं पाहिजे ही सगळ्यांची एक चांगली भावना आहे. आणि चांगल्या भावनेला आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे असं मला या ठिकाणी नाही ताई, त्यात प्रश्न असा आहे की त्यांचं म्हणणं आहे की जी मुलुंडमधली जागा देण्यात आली आहे ती किती कालावधीसाठी त्यांना देण्यात आली आणि त्यांचं म्हणणं आहे की कालावधी उलटून गेल्यानंतर देखील ती जमीन ही अदानीकडेच राहते, ती महानगरपालिकेच्या परत ताब्यात येत नाही. पण त्यांच्यातून आपल्याला काहीतरी महानगरपालिकेला 98 कोटी उत्पन्न आपल्याला कुठेतरी महसूल आणि आपल्याला कुठेतरी फायदा होतोय, तो आपण त्या ठिकाणी आपल्या मुंबई महानगरपालिकेचा कुठे फायदा होईल त्याच्यातून पण उत्पन्न कुठे चांगल्या पद्धतीने येईल. मुंबई महानगरपालिकेचे आपण ट्रस्टी आहोत, कुठल्या पद्धतीने आपल्याला फायदा होईल ह्याचा कुठेतरी विचार मुंबई महानगरपालिकेने आपण केला पाहिजे असं मला वाटतं. पण मुद्दे बरोबर विरोधकाच हे मत आहे, तुम्ही म्हणते 5 वर्षासाठी ती जागा आहे, पण अदानी 5 वर्षानंतर कोणी ती जागा मुंबई महानगरपालिकेला देणार नाही असं विरोधकाच मत. सुपूर्द करणार की नाही हा प्रश्न आता आपण ह्याच्याबद्दल विचार करणं मला असं वाटतं चुकीचं आहे. पण याच्यातून आपल्याला कुठे महसूल उत्पन्न कुठून चांगलं येत असेल तर मला असं वाटतं आणि त्या गरिबांना जे स्लम मुक्त होऊन आपल्याला त्या झोपडपट्टी धारकांना कुठेतरी चांगलं रहिवाशांना चांगली जागा मिळते हा विचार मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने आहे. धारावीचा मुद्दा याला वेगळा केला सुरुवात
झालं, पण मुलुंडमध्ये जी जागा आपण देतोय ती किती कालावधीसाठी असेल आणि त्यानंतर ती आपण हा 5 वर्षानंतरचा कालावधी म्हणताय. 5 वर्षाचे टर्म अशी की 5 वर्षासाठी ते अदानीकडे राहणार आहे. पण 5 वर्षानंतर ती जागा परत महानगरपालिकेकडे येणार का ती अदानीकडेच राहणार? पण 5 वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेने आल्यानंतर त्यांचं लीज आणि काय आहे, त्यांनी आपल्या अटी शर्ती मान्य केल्या आहेत की नाही, त्याच्यावर पुढे आपण पुन्हा रिन्यू आपण करणार की नाही, नंतर पुढचा प्रश्न आहे. पण सध्या तरी आपण त्यांना 5 वर्षासाठी देणार. 5 वर्षानंतर त्यांचा व्यवहार आपल्याशी कसा आहे ते त्याच्यावर डिपेंड आहे. सुधार समितीमध्ये आता ही अस्तित्वात आल्यापासून विरोधकांचं असं म्हणणं आहे की जवळपास 40 ते 45 प्रस्ताव जे भूखंडाच्या संदर्भातले आहेत ते प्रस्ताव नेत्यांच्या घशात घालण्यात आले किंवा विकासकांच्या. तर आता स्थायी समितीचं नाव बदलून त्यांनी आरक्षण बदलाव समिती करावं असाही एक आरोप केलेला आहे आणि ते या भूखंडाच्या संदर्भातच बोलत आहेत. विरोधकांनी निंदकाचे घर शेजारी असावे. मुंबई महानगरपालिकेसाठी सुधार समिती मुंबईकरांच्या हितासाठी जे काही करता येईल ते सगळे प्रस्ताव आम्ही मुंबईच्या हितासाठी करत राहू. निंदकांनी निंदा करत राहावी, विरोधकांनी टीका करत राहावी. आम्ही महायुतीचे पक्ष म्हणून आणि आमचं कर्तव्य म्हणून आम्ही आमचं कर्तव्य बजावत राहू. तिसरा कदाचित प्रस्ताव तो मंजूर करण्यात आला. बहुमताच्या जवळ नाही, कारण असं आहे, मंजूर मला तर बघा त्यांनी मुद्दे मांडू नंतर न मांडू हा अध्यक्षांचा निर्णय असतो. मुद्दे मांडले असते कारण तुम्ही बघितलं असाल, तुम्ही सगळेजण इकडे अवेलेबल होता. पहिला मुद्दा झाल्यानंतर काही सदस्य आपले सब्जेक्ट सोडून काही वाह्यात बोलत असतात. तुम्ही तुमचे मुद्दे मांडण्यासाठी मी कोणालाही विरोध कधीच केला नाही. पहिल्या मीटिंगपासून तर 6 महिने जवळपास झालेले आहे, त्याचा मला कधीच विरोध नाही. पण आपलं पॉईंट सोडून दुसऱ्या पॉईंटवर सरळ गाडी जाते. आता पहिला मुद्दा झाला, दुसरा मुद्दा झाला, दुसऱ्या मुद्द्याला सुद्धा त्यांनी नाटक तेच केलं आणि गोंधळ करायला सुरुवात केली. मला ते कधीच चालणार नाही. मग दुसरा मुद्दा झाला, तिसऱ्या मुद्द्याला पण बोलत असताना न काही हे करता आवाज करायची सुरुवात केली. चौथ्या मुद्द्याला पुन्हा तेच प्रतिक्रिया त्यांची होती, म्हणून पुन्हा मी थांबली. बोलायचं आहे का नाव घेऊन सुद्धा तुमचा आरडाओरडा असेल तर मला काही फरक पडत नाही, मी वाचणार आणि मुद्दे पास करत जाणार. तिसऱ्या मुद्द्यावर मी आपल्याला सांगू इच्छिते की आपला तिसरा मुद्दा काय होता की आपला तो जो भूखंड आहे तो पूर्ण एन्क्रोच आहे आणि तो 40 वर्षापासून त्या ठिकाणी तिकडे स्थानिक आमदार ज्या वेळेला होते काँग्रेसचे अशोक जाधव साहेब होते आणि त्या वर्षी 1961 वर्षापूर्वी त्या ठिकाणी लक्ष्मीनारायणचं मंदिर होतं. ते मंदिरची बांधणी त्या टायमाला केलेली होती. पण 1981 साली आपलं रजिस्ट्रेशन त्या वर्षी झालेलं होतं आणि त्या मंदिराची दुरुस्ती करणं खूप गरजेचं आहे आणि ते मंदिराची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव हा आपल्याकडे आहे आणि तो पूर्ण प्लॉट हा एन्क्रोच असल्यामुळे त्या प्रस्तावासाठी आणि ते आपण सगळे हिंदू आहोत आणि मंदिराची दुरुस्ती केली गेलीच पाहिजे. 60 वर्ष हे जुनं मंदिर आहे. त्या प्रस्तावासाठी हा प्रस्ताव सुधार समितीकडे आला आणि त्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी हा प्रस्ताव मी पास केला.